तर मित्रांनो नमस्कार. कमळ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता ऋषी एका साईडला उभं राहतो, तर निंगे आणि कमळी तिकडनं बसलेल्या राहतात आणि त्यांच्या फ्रेंडही मात्र तिथेच राहतात. निंगे काहीतरी टोस्ट वगैरे खात असते, तर आता ऋषी एकटक्क कमळीकडे बघू लागतो. आता निंगीला मात्र शांत बसताच येतच नाही. त्यावेळी निंगी म्हणू लागते की ऋषी सर, तुम्ही एकटक्क कमळीकडे का बघताय मला कळतच नाहीये. आता त्यावेळी लगेच तिच्या त्या जवळच्याच फ्रेंड म्हणू लागतात, ऋषी तर काही बोलत नाही, त्याचं लक्ष फक्त कमळीकडं असतं, कारण की तो ऋषी चांगलाच कमळीच्या प्रेमात पडलेला असतो. आता त्यानंतर निंगीच्या आणि कमळीच्या फ्रेंड म्हणू लागता, अगं निंगी, तू कशाला त्यांना डिस्टर्ब करते? तुला माहिती का माणूस एकटक्क एकाच व्यक्तीकडे सतत का बघत असेल? तुला सांगू का मी, माणूस असे ना हे सगळं काही फील कधी करतो तर हा माणूसनं प्रेमात पडल्यावरच ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर निंगी म्हणते, बापरे ऋषी सर प्रेमात पडले? तर निंगी आता कमळी म्हणू लागते, असं काय बी बोलू नका बरं का, तुम्ही शांत बसा. मात्र निंगी आणि तिच्या त्या बाकीच्या फ्रेंड कमळीचं काहीच ऐकत नाही, त्या फक्त हसू लागतात. त्यांना चांगलंच माहीत असतं की ऋषी सर आमच्या कमळीच्या प्रेमात पडले आहे बाबा, त्यामुळे निंगीला तर खूप हसायला येत असतं. आता त्यानंतर इकडं राजांना मात्र त्याच्या गौरीच्या आणि त्याच्या फोटोकडे बघून जे त्याच्या मोठ्या मुलीचं म्हणजेच कमळीचं स्केच तयार करायला त्या माणसाकडे दिलेलं असतं. आता त्या माणसाने त्याच्या शॉपवरच ते स्केच तयार केलेलं असतं. आता त्यावेळी रागिणीही मात्र तिथेच ती रूम आवरीत असते, कारण की मग राजांना त्या माणसाचा फोन येतो की राजन सर, ऑलमोस्ट तुमच्या त्या मोठ्या मुलीचं स्केच तयार झालेलंच आहे, फक्त फिनिशिंग बाकी आहे. तुम्ही आज मी रेडी करून ठेवतो, उद्या तुम्ही आलात आणि घेऊन गेलात तरी चालेल. आता त्यावेळी राजांचा आनंद तर गगनात मावेनासा होत असतो. त्याला वाटत असतं की फायनली माझ्या मोठ्या मुलीचं स्केच तयार झालं आहे आणि मी खरंच मी येतो आणि घेऊनही येतो. त्यानंतर राजन फोन ठेवून देतो. राजन तर इतका खुश होत असतो, म्हणू लागतो, बापरे फायनली आता मला माझ्या मुलीचं स्केच बघितलं की माझी मुलगी मला कुठे आहे, जर इथे असेल तर मला लगेचच ओळखायला येईल, मी तिला माझ्या घरी घेऊन येईन आणि जर कुठं जर असेल ना, कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल ना, तर मी तिला शोधून काढेन. एकदा का माझी मुलगी मला सापडली ना, तर मग माझी गौरीही माझ्या आयुष्यात परत येईल. पण रागिणीला मात्र हे आवडत नसतं. आता रागिणी म्हणू लागते, काय झालं, कुणाचा फोन होता? तर आता लगेचच राजन तिला सांगू लागतो, मी तुला म्हणलं होतं ना, आपल्या दोघांच्या फोटोवरून त्यांनी त्या माणसाने कसं अनिकाचं स्केच तयार केलं, तसंच मात्र आता त्यांनी माझ्या आणि गौरीच्या फोटोवरून माझ्या त्या हरवलेल्या मुलीचं स्केच तयार केलं आहे आणि मी आता ते उद्या घेऊनही येणार आहे. आता इकडं मात्र रागिणीला तर खूप मोठा धक्का बसतो. तिला वाटत असतं की आमच्या दोघांच्या फोटोकडे बघून त्या माणसाने डिक्टू अनिकाचं स्केच तयार केलं म्हणल्यावर आता राजन आणि ह्या गौरीच्या फोटोकडे बघून त्या माणसाने जर त्या मुलीचं स्केच तयार केलं असेल, तर मात्र ती मुलगी जर इथं असेल तर लगेच घरी येईल आणि हा राजन काय गप्प बसणाऱ्यातला माणूस नाही, हा कोणत्याही कानाकोपऱ्यातून त्याला शोधून काढील. आता रागिणीला खूप धक्का बसतो, पण राजनला माहीतच नसतं की रागिणीला असं काही वाटत असेल. राजन सांगू लागतो, मलाच ही बातमी ऐकून इतका आनंद होतोय, आईला जर ही बातमी कळाली ना, तर आई असे देवाचे आभार मानन किंवा डायरेक्टली मंदिरातच जाईल. आईला तर कितीच आनंद होईल, बापरे मला तर त्या माणसाने बातमी दिली तर इतका आनंद झाला. आईला तर मी डायरेक्टली सांगून टाकणार नाही, मी आईला डायरेक्ट ते स्केच आणूनच दाखवणार आहे. तर मित्रांनो राजन खूप खुश असतो. तर बघूया उद्याच्या भागात काय होतंय, का रागिणी आता मध्येच काहीतरी घोळ करते आणि ते स्केच बदलून टाकते. तर मित्रांनो चला, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.